पहिला चेंडू आपण पहा थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच. या अगोदर आपण संदीपजी गावण सरांचा आवाज ऐकलात. ही मॅच ब गटातील महत्वाची आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. सौरव पाटीलचा हा चेंडू चांगल्या गतीने एक दोन इथून पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता जे विशेष करून पाहायला मिळतंय. आता या मॅच मध्ये 2 संघ नाही, मी तर म्हणेन 3 संघ जे मात्र कुठेतरी या मॅच कडे टक लावून पाहत आहेत आणि म्हणूनच ही मॅच तितकीच महत्वाची आणि निर्णायक आहे. टीम प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाला या मॅचला जिंकण्यासाठी चांगल्या पद्धतीची सुरुवात आहे आणि ती सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी लागेल. हलक्याशा हाताने गाईड केलं जातं. या चेंडूला शॉर्ट पॉइंटला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि धावसंख्या 1 या अंकाने खातं ओपन केलं जातं. वैयक्तिक आणि सांघिक 1 रन्स ऑन अ कार्ड 1 या अंकांवर 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. सौरभ पाटील ज्या पद्धतीने सौरभ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळलाय तो अतिशय सुरेख पद्धतीने जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळाला. विथ द बॉलने असेल विथ द बॅटने असेल म्हणजे महत्वाच्या खेळाडूचं चालणं आपल्या संघाकरिता हे किती फायदेशीर ठरतं जे सौरभने करून दाखवलं. क्लीन बॉल खोलवर लेंथ हाताळली. तितिक्षला प्रमोशन मिळालं होतं जरूर, परंतु लवकरात लवकर डिमोशन मध्ये झालं परावर्तित. चेंडूने केला यस्टॅनचा किस. क्लीन बॉलच्या माध्यमानं फलंदाज होईल बाद. थँक्यू. या मुख्य मंचावर विद्यमान वसंतजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी रणजित किने आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण वसंतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान हा आपण करावयाचा आणि त्यांच्या समवेत कुमार पाटील यांना देखील आपण पाहताय. खूप खूप धन्यवाद वसंतजी पाटील. या विद्यमान बालकृष्णजी भोईर आणि शेखरजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन होत असताना आणि त्यांचं देखील आपण करूया या ग्रँड फिनालेच्या अगदी अंतिम रचनीमध्ये सहर्ष स्वागत. शेखरजी म्हात्रे कामन या ठिकाणी उपस्थित झालेत. पहिल्या दिवसाकडे देखील त्यांची उपस्थिती होती आणि संदीपजी गावण सरांचे अगदी सहयोगी भाऊजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक या अंकांवर धावगती 4 चेंडूंचा खेळ जो इथून अधोरेखित झालाय. सॉफ्टहँड खेळला जातो. हलक्याशा हाताने मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. एक सिंगल धाबे आणि सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या साह्याने धाव संख्या जी जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन अ कार्ड 3 या अंकांवर. प्रताप ट्रान्सपोर्ट संघ सुरुवात थोडीशी खराब पद्धतीने झाली. तितिक्षला बाद व्हावं लागलं. नव्याने बॅटर जरूर मैदानाच्या दिशेने धीरजला लवकरात लवकर धाडलं गेलं म्हणून इथून काबिलियत ती दर्शवावी लागेल. ऑन साईडला जरूर पुलचा फटका खेळायचा आहे परंतु स्कोरले क्षेत्र खाली आहे पूर्णपणे आणि जोपर्यंत चेंडूला हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा ज्या मिळणार आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 5 या अंकांवर. पहिलं पॉवर प्लेचं षटक जे झालं इथून समाप्त आणि टीम प्रताप ट्रान्सपोर्ट 9-8 हा संघ 5 रन्स ऑन अ कार्ड 5 या अंकांवर हे धावसंख्या जी पाहायला मिळते. या मॅच मध्ये टीम प्रताप ट्रान्सपोर्ट संघाला एक गोष्ट तर आखावी लागेल. जर सुरुवातीतून तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळेल म्हणजे जवळजवळ 60 ते 70 धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. पाच या अंकांवर धाव संख्या जिथून पाहायला मिळते. अनुप वैदी बीबीएन इंटरनेट जे आपल्याला पाहायला मिळतं या वैतरणा परिसरामध्ये आणि शून्यापासून त्याने देखील सुरुवात केली आणि आज बीबीएन लाईव्ह नेटवर्क जे विशेष करून तुम्हाला पाहायला मिळतं इंटरनेट असेल ब्रॉडबँड या सर्व काही गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही अनुप वैते यांच्याशी संपर्क साधू शकता. 5 या अंकांवर धावसंख्या जी अधोरेखित आहे. सेकंड स्पेल मध्ये निखिल गती जी थोडीशी कमी केली यावेळेस आणि बॉडी लाईनला चेंडू आदळला जातोय. सुरुवात फार महत्वाची इथून तुम्हाला करून दाखवावीच लागेल. जयवंत पाटील आपण पाहता गेले कित्येक वर्ष खार्डी गावाकरिता या खेळाडूने दिलेत आणि ज्या पद्धतीचं क्रिकेट हाताळले वाखण्य जोगे. मागील सीझन मध्ये देखील सिक्सर किंग म्हणून पुरस्कार मिळवला होता तोच फलंदाज. इनसाइड आउट खेळला गेलाय जरूर. फटका हवेमध्ये उभा झालाय आणि झेल खाली क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. मिस्टेक इथून घटित झाली. कुठेतरी जगलर बनले होते अगदी आपण पाहताय प्रणय आहे त्या दिशेने आपण पाहताय कुठेतरी झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि इथून आपण पाहताय फ्रस्ट्रेशन लेवल मैदानाच्या आतमध्ये नव्हेच तर फ्रस्ट्रेशन लेवल मैदानाच्या बाहेर देखील असेल कारण की टीम श्रीराम कसराळी संघ देखील विनवणी करत असेल. अगदी त्यांचे देखील हात देवाकडेच असतील आज कारण की विशेष करून ही मॅच
जांताराचा खार्डी संघ जर जिंकतोय तर त्यांचे चान्सेस होते काय ऑन साईडला परावर्तित करण्याचा मानस. हा फटका फसेल. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये करण स्थित आहेत आणि करणच्या हातखंडामध्ये हा झेल. जयवंतचा खेळ झालाय समाप्त. गॉन. थँक्यू. या अगोदर एक जीवनदान मिळालं होतं जरूर, परंतु हा फटका पहा ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. कुठेतरी लेन जी थोडीशी पुढे ठेवण्याचा प्रयत्न ऑन साईडला. कनेक्शन तर चांगलं बनलं होतं, परंतु जे एलिव्हेशन मिळायला पाहिजे होतं ते एलिव्हेशन मिळालं नाही. आणि बरोबर आपण पाहत आहे डीपमध्ये स्कोर लेगमध्ये चिटकून उभे होते करण आणि त्यांच्या हातखंडामध्ये हा झेल जो विसावला गेला. जयवंतची विकेट. 7 अंकांवर 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते टीम प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाची. क्रिकेटमध्ये अशक्य असणाऱ्या गोष्टी बऱ्याच काही आहेत आणि नेहमीच आपण म्हणतो ना, अशक्य असणाऱ्या गोष्टीला जेव्हा जेव्हा शक्य केलं जातंय तेव्हा तेव्हा त्या खेळाडूचा त्या संघाचा विचार आणि त्यांचं नाव हे पुढे येताना आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळेल. म्हणून तुमच्या मेहनतीच्या जोरावर, तुमच्या कष्टाच्या जोरावर तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल आणि म्हणूनच इथून मेहनत वाढवावी लागेल जर या मॅचला परिपूर्ण जर तुम्हाला स्ट्रॉंग स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर. म्हणूनच अमोलचं चालणं आपल्या संघाकरिता हे तितकंच गरजेचं आहे. टीम प्रताप ट्रान्सपोर्ट हा संघ आपण पाहत आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा परावर्तित करायचा आहे. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या दिशेने. झेल घेतला जाईल डेफिनेटली. काय पट्स आहेत. वाह. स्वतःला झोकून दिलं करण वैती. स्वतः पडले परंतु झेलला पडून दिलं नाही आणि टाळ्यांचा चौबाजूने कडकडाट. गुड कॅच. फलंदाज बाद आणि या झेल करिता रणजित किणीकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज. फलंदाज होईल बाद. काय एफर्ट्स आहेत पहा. पुन्हा एकदा दाखवलं जातं. एकदा नाही, दोनदा नाही, सतत बघावं इतकं चांगल्या पद्धतीचा एफर्ट होतो. बार बार देखो, हजार बार देखो. आणि कॅच ऑफ द नाईट असंच म्हणावं लागेल. गुरु आमचे जॉईन झालेत, साथी स्कोरर, त्यांचं देखील स्वागत आहे. पहा फटका ऑन साईडला. कारण की हा नुसता झेल नव्हता, मी तर म्हणेन ही मॅचच होती की काय हा देखील एक सवाल उभा झाला होता. कारण की अमोल भगत या संघाचा अगदी सुभेदार होता. कर्णधाराला बाद व्हावं लागलं. स्वतः पडले परंतु झेलला पडू दिलं नाही. आणि काय एफर्ट्स आहेत. हेच आहे अगदी आपल्या वैतरणाकरांचं क्रिकेट. अप्रतिम. 7 धावा या स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. ऑन साईडला खेळायचंय जरूर. लेग स्टंप केलं जाईल. डिस्ट्रॉय. हो हो. काय घटित केलं जाईल. गोलंदाजी सुरेख होते. ही गोलंदाजी नुसती सुरेख नाहीये तर या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक जी नावे केले निखिल पाटीलने. वा. अप्रतिम. जवाची टाकली घोरपड. जवाची टाकली घोरपड वर येते जवाची टाकली घोरपड वर येते. थैंक कुछ काम ऐसा करो कि नाम हो जाए और काम ऐसा करो बाद में उसी नाम से काम हो जाए. आणि त्याच पद्धतीने ही कामगिरी केली आता निखिलने देखील. काय गोलंदाजी आहे पहा. प्रामुख्याने पहिल्यांदा जयवंत बाद झाले. जयवंत बाद झाल्यानंतर आपण पाहिलं की अमोलचा एक चांगल्या पद्धत झेल जो आपल्याला पाहायला मिळाला. कॅच ऑफ द नाईट नव्हेच तर कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील म्हणावं लागेल. ज्या पद्धतीचा झेल टिपला तदनंतर आल्या पावली अगदी पारसला देखील परतावं लागलं. कारण की पारस या संघाचा मिडल ऑर्डर मध्ये असणारा सर्वात भक्कम फलंदाज होता आणि विशेष करून या भक्कम फलंदाजाला देखील बाद व्हावं लागतं. आणि काय गोलंदाजी. निखिलने या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक टिपले. नव्याने बॅटर आता इथून मनीष. या फलंदाजाला आपण पाहताय स्थिती थोडीशी नाजूक जरूर आहे टीम प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाची. टप्पा पडल्यानंतर चेंडूने हळुवारपणे इथून वळण घेतला आणि सरळ चेंडू असते त्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. पहा कशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने या चेंडूला वळवलं गेलं आणि टप्पा अचूक योग्य त्या पद्धतीची लाईन. सरळ चेंडू असते त्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय
आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 संघाची स्थिती तितकीशी चांगली नाहीये. 7 अंकांवर 4 गडी बाद. पहा इथून एक गोष्ट थोडीशी प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 संघाला करून दाखवावी लागेल. जरी सुद्धा विकेट गेलेत ना, बाकीच्या फलंदाजांना त्यांचं कार्य हे करावं लागेल. मी पहिल्या दिवसामध्येच म्हटलं होतं आणि पहिल्या रजनीमध्येच ते वाक्य मी म्हटलं होतं की कुठलाही खेळाडू संघामध्ये ऐकून नाही. जो खेळाडू अगदी खराब परिस्थितीतून आपल्या संघाला बाहेर काढून देईल तोच खेळाडू खऱ्या अर्थानं ऐकून आहे. म्हणून तुम्हाला या मॅचमध्ये त्या सर्व काही गोष्टी पणास लावाव्या लागतील. म्हणून धीरजला आणि मनीषला देखील इथून तो खेळ योग्य गतीने करावा लागणार आहे. कारण की संघ थोडासा अडचणीत आहे. या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढावं लागेल. विश्वासजी किनी यांचा देखील शुभाग म्हणत असताना मुख्य मंचावर त्यांचं देखील करूया आपण स्वागत. 7 या अंकांवर धाव संख्या जी आतापर्यंत आहे. सर्व पाटीलला कंटिन्युअसली केलं या तिसऱ्या षटकाकडे आणि काय धारदार गोलंदाजी जे आतापर्यंत पाहायला मिळतंय. विकेटवर विकेट गेल्यात. जणू काही बाकीचे फलंदाज फक्त आणि फक्त हजेरी भरण्याकरिता आले मैदानावर आणि बाद झाले. ऑन द टोस जरूर खेळायचं होतं. सरळ चेंडू त्यांच्या मागे जो निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळाली. मागच्या षटकामध्ये जवळजवळ 2 धावा आल्या आणि 3 मूल्यवान विकेट. पाय चालले नाहीत. फक्त आणि फक्त हँड आय कोऑर्डिनेशनच्या माध्यमाने खेळण्याचा मानस जो सरळ चेंडू त्यांच्या मागे. राजारामजी पाटील कसराळी यांचा देखील शुभागमन झालाय. 5वा धक्का सॉफ्ट डिसमिसल. हे काय घटित होतं हे कळण्यामागे आहे आणि समजण्या पलीकडे जे विशेष करून पाहायला मिळतंय. विकेट मिळाली सौरभला पुन्हा एकदा आणि राजाराम पाटील साहेबांचं देखील झालंय शुभागमन. धक्का क्रमांक 5वा. थँक्यू. विकेटवर विकेट जातात आणि जवळजवळ अर्धा संघ हा तंबूच्या आश्रयाला गेलाय. कुठेतरी आता एक गोष्ट इथून नमूद करावी लागेल की मनासारखं काही होत नाही या मॅचमध्ये. कुठेतरी आता थोडंसं कॉन्सन्ट्रेट वाढवावं लागेल. थोडासा इथून संकटामध्ये जरूर आहे टीम प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 हा संघ जो विशेष करून इथून पाहायला मिळतोय. आता या मॅचमध्ये धैर्य हवंय. धैर्य हवंय. एक इंडिया मनीषाला पण पाहत आहे. नव्याने बॅटर निखिल आहे. सौरभ याला पण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. थोडीशी गती हलूवारपणे फ्लाईट दिली होती या चेंडूला आणि जेव्हा जेव्हा तुम्ही चेंडूला हवा द्याल ना काहीतरी हरकत आणि काहीतरी बरकत ही होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे इथून निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता 7 धावा झाल्यात आणि 5 गडी बाद. आतापर्यंत ही स्थिती जिथून विशेष करून पाहायला मिळते 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी. लेंथ लाईन अचूक आहे. परिपूर्ण भेदक मारे केले जात आहेत. सुरुवातीमध्ये जे विकेट गेलेत ना त्यानेच आता जी बॉडी लँग्वेज आहे ती इन पॉझिटिव्ह होताना पाहायला मिळतंय. थोडासा इथून धैर्य ठेवावंच लागेल या मॅचमध्ये. कारण की स्थिती ही थोडीशी अगेन्स्ट गेले जरूर परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाला ते धैर्य दाखवावं लागेल आता या मॅचमध्ये देखील. मोठा प्रहार जरूर करायचा. फटका हवेमध्ये उभा झालाय. स्वतः सौरभ त्या दिशेने धावत पळत जरूर गेले. झेल हवेमध्ये उभा जरूर झाला होता परंतु फॉलो थ्रू समाप्त केल्यानंतर कुठेतरी या चेंडूला कन्वर्ट करणं झेलमध्ये थोडंसं मुश्किल जरूर होतं परंतु पोचले होते आणि एफर्ट्स हे प्रामुख्याने चांगले लावले. जाणता राजा खार्डी संघाने अगदी 3 मॅचमध्ये 3 जिंकलेले आहेत. म्हणजेच कुठेतरी त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो अतिशय सुरेख राहिला आणि कंटिन्युअसली मात्र विजयाच्या दिशेने त्यांना वळायचं. म्हणजे जे मोमेंटम आहे ना त्या मोमेंटमलाच घेऊन चालायचं आहे. आतापर्यंत सौरभचे स्पेल पहा. 11 चेंडू हाताळलेत आणि 7 धावा दिल्यात. 2 महत्वाचे गडी त्याने देखील बाद केलेत. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन जरूर होतं. बॅक टू द बॉलर. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस. मिड ऑफ क्षेत्रातनं चेंडू लॉंग ऑफ मध्ये निघून येईल. कुठेतरी चिंता थोडीशी वाढली जाईल. स्कोर कार्डवर आतापर्यंत तितकीशी कन्व्हिन्सिंगली धावसंख्या नाहीये परंतु इथून विचार थोडासा बदलावा लागेल. कारण की या जगात ज्याच्याकडे हिंमत त्यालाच आहे किंमत. म्हणून हे धैर्य तुम्हाला दाखवावं लागेल. पहा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल असं नाहीये. म्हणून त्या गोष्टीकरिता तुम्हाला थोडंसं पेशन्स हे ठेवावंच लागणार आहे. कारण की आयुष्यात ज्या ज्या गोष्टी मनासारख्या जर प्रत्येकाला मिळाल्या असत्या तर आयुष्यात जगण्याला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. म्हणून तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुमच्या कष्टाच्या जोरावर हे प्रतिउत्तर तुम्हाला द्यावं लागेल. घेऊया एक तुर्तास हलकासा ब्रेक. 10 अंकांवर धावफलक आहे टीम प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 हा संघ.
थँक्यू. 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 10 या अंकांवर धाव संख्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम प्रताप ट्रान्सपोर्ट मोठा प्रहार तर जरूर करायचा होता. सरळ चेंडू निघून जाईल. येस त्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळतंय. 10 धावा या स्कोर कार्डवर ज्या आतापर्यंत पाहायला मिळतात. अविनाश किनी गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहे. व्हेरिएशन हे फार महत्वाचं आहे आणि या गोलंदाजाकडे ते कौशल्य जरूर आहे. पनसपाडा या संघाकडनं नेहमीच तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच अविनाशला गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहे. फिरवलं या चेंडूला. जवळ जवळ हातभर वळण होतं टप्पा पडल्यानंतर आणि काय जबरदस्त हे व्हेरिएशन आहे. निर्धाव चेंडूची सांगता जी पुन्हा एकदा पाहायला मिळते. 10 धावा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सरकी शॉट जरूर खेळायचा होता. पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. एक धाव अवांतरच्या रूपाने इथे मिळत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर. निखिलकडे मोठे स्ट्रोक खेळण्याची काबिलियत तर आहे, परंतु धावसंख्येवर जे विकेट गेल्यात ना त्याने थोडासा मानसिक दबाव जरूर आहे. परंतु दबावाला न जुमानता इथे एक चांगल्या पद्धतीची इनिंग आकारावी लागेल आपल्या संघाकरिता. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. निखिलच्या बॅटमधनं पहिला मोठा प्रहार. निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. VGPL षटकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला आणि त्याचं मिळालं बेनिफिट. पाकअप दिले जरूर आहे. फटका हवेमध्ये उभा झालाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक. हे मुवमेंटला थोडासा आव वाचून होते ते डगआउट मध्ये. खेळाडूंचं लक्ष या झेलखाली जरूर होतं, परंतु जीवनदान जरूर मिळालंय. एक सिंगल धाबी धावसंख्येवर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. गती इतकी फार नव्हती आणि कुठेतरी बीड झाले त्या गतीने. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा होता, परंतु पॉइंट क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव येईल. सारखी शॉट खेळण्याचा मानस जरूर आहे. एक सिंगल धाव घेण्याकरिता 4 झाले तर एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या साह्याने धाव संख्या जी जाऊन पोहोचेल. लेगबाईचा इशारा आलाय पंचांकडनं. 19 या अंकांवर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे. बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, परंतु सिच्युएशन आणि इक्वेशन या दोन्ही गोष्टी चेंज होऊ शकतात. शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. फटका हवेमध्ये. सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता डेफिनेटली. जवळ जवळ लागलेला हा संघाला 6वा धक्का. निखिलच्या रूपाने अगदी एक षटकार जरूर आला होता. आशा थोड्याशा इथून उमळल्या होत्या, परंतु लवकरात लवकर मावळतीच्या मार्गावर जात असताना निखिलचा खेळ तो देखील झालाय समाप्त. पाचव्या षटकाला सुरुवात होते. ऑनसाइडला जरूर खेळायचं होतं. सरळ चेंडू निघून जाईल. येस्टनच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. काय गोलंदाजी झाले, अतिशय सुरेख. बंधनात जखडून ठेवलं. ती लाईन लेंथ तितकीच महत्वाची होती, कारण की पॉवर प्ले मध्ये ज्या गोष्टी आपण पाहिल्या, म्हणून एक चांगलं क्षेत्ररक्षण काय करू शकतं ते दर्शवलं आणि करणचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण की एक झेल नुसता घेतला नाही तर मॅचची समीकरणं पूर्णपणे बदलवलेत. मोठा प्रार जरूर निश्चित स्वरूपाने करायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा मानस. हा फटका देखील हवेमध्ये आणि चांगल्या गतीने इथून चेंडू हाताळला. फॉलो थ्रू मध्ये व्यवस्थित पद्धतीचा हा झेल. आणखी एक विकेटचं पतन. जवळजवळ 7वा धक्का. जसा पत्त्यांचा बंगला कोसळावा ना त्या पद्धतीने इनिंग कोसळत चालले. आणखी एक धक्का. फलंदाज होईल बाद.
थँक्यू. चला सामना थोडासा थांबवायचा आहे. पाहुण्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विद्यमान नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे निशादजी चोरगे साहेबांचं अगदी शुभ आगमन झालंय. पण सामना थोडासा थांबवा. मान्यवरांचं शुभ आगमन होत असताना वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मान्यवरांचं हे शुभ आगमन. त्यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे आणखी एक धडाडीचे नेतृत्व रोहनजी सावंत विद्यमान नगरसेवक आणि त्यांच्या समवेत निशादजी चोरगे साहेब नगरसेवक बहुजन विकास आघाडी या मान्यवरांचं वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये शुभागमन होत असताना आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमाने आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गगणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गगणार हाय. मंत्र गगणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा शिट्टी वाजणार हाय. असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला भाव त्यांच्या मनीचा जाणला. मुख्य मंचाच्या दिशेने विद्यमान नगरसेवक निशादजी चोरगे साहेब आणि त्यांच्या समवेत विद्यमान नगरसेवक रोहनजी सावंत साहेबांचं देखील शुभागमन होत असताना या वैतरणा नगरीमध्ये या वैतरणा परिसरामध्ये मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये विद्यमान नगरसेवक साहेबांचं आपण पुन्हा एकदा करूया सहर्ष सहर्ष स्वागत. बालकृष्ण भोईर साहेब त्यांच्या समवेत त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. VGPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आणि मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण मानवपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. प्रभाग क्रमांक 7 चे विद्यमान नगरसेवक निशादजी चोरगे साहेब आणि त्यांच्या समवेत आपण बालकृष्णजी भोईर साहेबांना देखील पाहत आहे. थँक्यू. मॅचला होईल सुरुवात. मान्यवरांच्या माहितीकरिता हा ग्रुप स्टेज मधील ग्रुप ब मधील ही मॅच जी सुरू आहे टीम जांता राजा खैरडी आणि प्रताप ट्रान्सपोर्ट या दोन संघादरम्यान प्रथमतः बॅटिंग करत आहे. 19 या अंकांवर 7 गडी बाद झालेत. कुठेतरी हा चौकार जो आहे ना तो दुष्काळामध्ये पाणी शोधण्याचं काम करेल डेफिनेटली, कारण की धाबा बनत नव्हत्या आणि इथून या 4 धाबे येतील. 4च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. ट्वेंटी 23 या अंकांवर धाव संख्या 7 गडी बाद अशी स्थिती. 4.3 चेंडूंचा खेळ. क्लीन बोल्ड. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या मानसिकतेने खेळले नाहीत आणि बरोबर चेंडून यस्टॅनचा वेध घेतला. जवळजवळ 8वा धक्का इथून बसत असताना टीम प्रताप ट्रान्सपोर्ट 9-82 या संघाला स्थिती जी नाजूक होती ना ती आता गंभीर होत असताना 8वा धक्का. गौतम वैती 4 धाब्यांवर बाद. पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. वैतरणा
थँक्यू. क्रिकेट हा खेळ आहे ना, जो माइंडसेटचा आहे आणि म्हणूनच सुरुवातीला कुठेतरी जे धक्क्यांवर धक्के बसले ना, त्याने जी कुठेतरी बॉडी लँग्वेज आहे ती इन पॉझिटिव्ह जरूर झाले. परंतु आता उर्वरित जे चेंडू इथून शिल्लक असेल 8 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. जरी 8 चेंडूकडे एक 20 ते 22 धाबा जरी बनल्या तरी देखील एक फायटिंग टोटल जी इथून पाहायला मिळणार आहेत. जी स्थिती आहे ना, त्या स्थितीला स्वीकारावं लागेल आणि इथून तुम्हाला ते प्रयत्न चांगल्या गतीने करावे लागतील. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल तर इथे कुठल्याही पद्धतीचा शॉर्टकट नाहीये. तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या जोरावर, तुमच्या कष्टाच्या जोरावर हे उत्तर आणि हे प्रत्युत्तर द्यावंच लागेल. सुरुवात जी प्रामुख्याने खराब झाली, खराब सुरुवातीनंतर कुठल्याही फलंदाजाने असा विचार केला नाही की मी खेळपट्टीवर उभा राहीन. फलंदाज आले, फलंदाज परतीच्या प्रवासाला लागले. म्हणून क्रिकेटचा खेळ हा जितका बॅट अँड बॉलने खेळायचा आहे तितकाच तो दिमाखाने खेळायचा आहे. एक एंडे दीपक पहा, दीपकने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. दीपकने अगदी प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाकडनं सर्वाधिक धाबा बनवलेल्या आहेत. सत्यवान सापनेचा हा मोठा प्रहार आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. ते प्रताप ट्रान्सपोर्ट या अगदी डगआउटच्या दिशेने आणि तिथे बसलेल्या मान्यवर प्रेक्षकांच्या भेटीकरिता कडक प्रहार, षटकार. हा फटका पहा अगदी बॅकफुटवरच होते आणि ऑन साईडला स्लॉक केलं. या चेंडूला कनेक्शन चांगलं जुळलं. पुन्हा एकदा मोठा प्रहार निश्चित स्वरूपाने बॅक टू बॅक 2 इन अ रो. व्हॉट अ शॉट. याला आपण म्हणू शकाल की अगदी लेट आले आणि ही थेट भूमिका सत्यवान सापने. हा ब्रँड आहे फणसपाडाकरांचा. मॅक्झिमम 8 बॅक टू बॅक 2 इन अ रो. थँक्यू. ही लेन पहा, बॅक ऑफ द लेंथ होती, परिपूर्ण पीक केलं. 35 या अंकांवर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. निशाजी चोरगे साहेब मुख्य मंचावर आपण पाहत आहे. विद्यमान नगरसेवक रोहनजी सावंत साहेबांना देखील आपण पाहत आहे. स्थिती तितकी फारशी चांगली नव्हती कारण की जवळजवळ 23 अंकांवर 8 गडी बाद झाले होते आणि इथून हे 2 षटकार आलेत. 10व्या क्रमांकावर सत्यवान सापने उतरलेत आणि सत्यवान सापनेच्या बॅटमधनं आलेले 2 षटकार आहेत ना, ते फार महत्वाचे. 35 म्हणून आयुष्यात होप्स कधी हारायचे नसतात. तुम्हाला क्रिकेटच्या पटलावर होप जिवंत ठेवायचे असतात. हिंमत हारली तरी चालेल परंतु हिमतीने कधीच हारू नका. आणि त्या पद्धतीची बॅटिंग इथून सत्यवान सापने करून दाखवत असताना शेवटच्या अंतिम षटकाला होते सुरुवात आणि शेवटचं अंतिम षटक मेहुल वडे अगदी जिम्मेदारी दिले. सरबाटचा उपयोग तर जरूर केला जातोय. एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळते. डबल करिता कॉल जो दिला जातोय आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल. ओहो, फेकी स्क्वेअर झाले. कुठेतरी बोनस रूपी या महत्वाच्या धावा आहेत आणि आता म्हणावं लागेल सिद्धूच्या भाषेमध्ये मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. 2 आणि त्यामध्ये 4 धाब्यांची जोडणी. पंचांचा हातपा हवेमध्ये झालाय. या 6 धाबा अतिरिक्त. पा काय गटी झालं. मिडॉन क्षेत्रातनं चेंडू घरंगळत निघून गेला परंतु करणचा थ्रो पहा, ज्या करणने आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. फेकी चांगली झाली होती परंतु बॅकअप कुठेच नाहीये. रमाकांत घरत त्या दिशेने उभे होते जणू काही खंडाळ्याच्या घाटामधील बोगदा. दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू निघून गेला आणि जोपर्यंत वेळ पाहिली ना दोन्ही क्षेत्ररक्षकाने वेळ हातातनं निघून गेली. म्हणून क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत वेळ तुमच्याकडे आहे त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघून गेली ना पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे शिल्लक राहत नाही. स्थिती पूर्णपणे बदलली या मॅच मध्ये. आता पहा पुन्हा एकदा फेकी केली जाते जरूर. त्या दिशेने धावगडेचा मानस होता. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते. आता जर इथून उर्वरित 4 चेंडू या 4 चेंडूंमध्ये जर 2 मोठे स्ट्रोक लागले ना एक फायटिंग टोटल जी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे. कधी रंग बदलेल्या क्रिकेटच्या खेळामध्ये ते आपण सांगू शकणार नाही. पल में तोला पल में माशा, कभी राजा तो कभी रंग. या खेळाची हीच खऱ्या अर्थाने गंमत आहे. 41 या अंकांवर धाव संख्या. बॅकअप दिले हाताळली. ऑन साईडला जरूर खेळायचं होतं तितकंसं कनेक्शन बसू शकलं नाही. सरळ चेंडू येस त्यांच्या मागे. जे 2 षटकार आले ना सत्यवान सापनेच्या बॅटमधनं पहा या अगदी खेळाडूकडे ते तंत्र आहे की तो मोठे स्ट्रोक खेळू शकतो. कारण की आपण नेहमीच म्हणतो ना जुनं ते सोनं. थोडंसं अंडर एस्टिमेट जरूर केलं होतं सत्यवान सापनेला परंतु ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग दाखवली अप्रतिम. 41 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. मोठा प्रहार निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. दॅट्स अ फ्लेटेड, दॅट्स अ फ्युरियस. काय फलंदाजी दीपक भुरकुंडच्या बॅटमधनं. VGPL षटकार 6.
थैंक यू. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. गेम पलटता है, पलटने वाला चाहिए. आणि ती बॅटिंग आता पाहायला मिळतंय. वारे परिपूर्ण फिरल्या 47 या अंकांवर धाव संख्या 47. लेफ्ट केला जाईल या चेंडूला. वेल लेफ्ट असेल का ते पाहणं योग्य आहे. पंचांनी इशारा केलाय नो चेंडू चेक करायचा आहे. पॉपिंग क्रीजचा चेंडू बाहेर पडलाय की नाही या गोष्टी आता चेक केल्या जातील. थोडीशी दुखदुख वाढली होती या मॅच मध्ये, कुठेतरी धाबा बनत नव्हत्या. अगदी असं वाटलं कुठेतरी धावसंख्याची कमी बनेल आणि पंचांचा इशारा आलाय. इट्स अ नो बॉल. पा स्थिती कशा पद्धतीने बदलले. पॉपिंग क्रीजच्या चेंडू बरोबर अगदी बाहेर फेकला गेला आणि कुठेतरी आपण म्हणू शकाल जी लाईन आहे ना ती अंपायर बिलॉंग करतायत. आणि इथून 48 या अंकांवर धावसंख्या. इथून फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. सायरन वाजलं गेलंय. स्वातंत्र्य आहे आता फलंदाजाला. सरळ बॅटचा उपयोग तर जरूर केला. फटका थोडासा हवेमध्ये जरूर आहे. एक सिंगल धावाधोरकी झाले. डबल करिता कॉल तो दिला गेला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज दीपकला आता बाद व्हावं लागेल. विकेट मिळेल, परंतु जी इनिंग खेळले ना दीपकने ती देखील तितकीच महत्वाची आहे. छोटी इनिंग जरूर आहे, परंतु त्याचं इम्पॅक्ट हे तितकंच मोठं आहे. कारण की धावसंख्या हवी होती प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाला आणि ती धावसंख्या आता लागली स्कोर कार्डवर. 50 धावा स्कोर कार्डवर आहेत, परंतु 9व्या विकेटचं झालेलं पतन. फलंदाज होईल बाद. पन्नास धावा सांघिक अर्धशतक टीम प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 या संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि बॉडी लँग्वेज पहा. प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाच्या आता थोडीशी चार्ज जरूर झाले. मोठा प्रहार जरूर करायचा होता यावेळेस ऑन साईडला, परंतु सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ इथून झालाय समाप्त. 23 अंकांवर 8 विकेट होते आणि जिथून जवळजवळ 8 चेंडूंचा खेळ फक्त आणि फक्त शिल्लक होता. उर्वरित 8 चेंडूंमध्ये आपण म्हणू शकाल की जवळजवळच्या धावा काढल्यात ना त्या 27 धावा कुठून काढल्यात. मुख्य मंचावर आपण पाहत आहे बहुजन विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक विद्यमान निशादजी चोरगे साहेबांना, त्यांच्या समवेत रोहनजी साबन, बालकृष्णजी भोईर, पंकज पाटील DX यांना आपण पाहत आहे. आणि संपूर्णपणे आज वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही स्पर्धा जी आहे ना ते वैतरणा विभागाचा वर्ल्ड कप म्हणून संबोधला जातो. पहा ही स्पर्धा मान्यवरांच्या माहितीकरिता मी पुन्हा एकदा सांगेन की 3 ते 4 दिवस अगोदर मात्र या स्पर्धेचा जो विचार विनिमय झाला, कारण की बहुसंख्य स्पर्धा इथे होत असताना अगदी प्रत्येकाला मात्र एक वाटत होतं की रजनी स्पर्धा व्हावी आणि प्रत्येकाने दिलेले अगदी एक महत्व या स्पर्धेला की सुरुवातीला अगदी थोडासा अगदी वातावरणाचा देखील विचार झाला की ही स्पर्धा होईल की नाही, कारण की पावसाचं देखील सावट होतं अवतीभोवती. परंतु स्पर्धा करायची या सर्व काही गोष्टी त्यांनी पाहिल्या. मग त्याकरिता स्पॉन्सरशिप मिळेल की नाही या गोष्टीचा त्यांनी विचार केला नाही. आपल्या वैतरणा विभागातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावं आणि ते प्लॅटफॉर्म मिळण्याकरिता रणजी स्पर्धा देखील व्हावी म्हणून त्यांनी केलेला हा अट्टाहास आहे. आणि म्हणूनच आमचे DX पाटील असतील, तदनंतर सत्यवानजी सापणे असतील आणि संपूर्ण आमची VGPLची जी टीम आहे ना त्यांनी दिवस रात्र एक केले ही स्पर्धा उभारी करण्याकरिता. आणि जवळजवळ स्पर्धेला 2 दिवस बाकी होते. या 2 दिवसांमध्ये संपूर्ण शेड्यूल त्यांनी आखलं आणि स्पर्धा खऱ्या अर्थाने त्यांनी करून दाखवली. आणि तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने आयोजन ठेवले आमच्या वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने ते खऱ्या अर्थाने अगदी सेल्यूट करण्यासारखंच आहे. कारण की आपल्या विभागातील खेळाडूंना देखील अशा पद्धतीने ही स्पर्धा हवी. सर्वात आधी चॅलेंज होतं संघ मालक कुठून आणायचे, म्हणून खऱ्या अर्थाने घासकोपरी विभागातून असतील, शिरगाव विभागातून असतील ते संघ मालक इथपर्यंत आले आणि त्यांनी देखील तो सहकार्य दिला. आणि सर्वात महत्त्वाचे आमचे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूने देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेकरिता दिलं. म्हणून एकाने दिलेली हाक, दुसऱ्याने दिलेली साथ आणि सर्वांनीच मिळून दिलेला प्रतिसाद. अर्थातच वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहत आहे. पहिल्या इनिंगचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 50 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि 51 धावसंख्येचा पाठलाग हा करावा लागेल. पहा सुरुवात चांगली नव्हती, त्या चांगल्या सुरुवातीला परावर्तित जरूर करायचं होतं, परंतु इथून एक गोष्ट मी म्हणेन की जिथून मात्र धावसंख्या कमी होती, एक खेळाडू आला, त्याने 2 षटकार खेचले, मोमेंटम झालेलं शिफ्ट. आज क्रिकेटचा खेळ जो रंगरूप बदलत असताना जो विशेष करून तुम्हाला पाहायला मिळतोय. काय घटित होईल या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये आपण पुन्हा एकदा वळणार आहोत, परंतु समालोचन कक्षामध्ये थोडासा फेरबदला होईल. या बाफाण्याचा अगदी आपण आवाज ऐकणार आहोत. अगदी संदीपजी गावड सरान या सेकंड इनिंग करिता आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा झाल्यात, 51चा पाठलाग करायचा आहे. ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक.
थँक्यू. मनापासून धन्यवाद असेल आदित्य पाटील, आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं. प्रेक्षक म्हणजेच आमच्या स्पर्धेचे रक्षक. याचं कारण असं की जितके जास्त गर्दी ना प्रेक्षकांची, तितकीच जास्त चांगली चर्चा रंगत असते त्या स्पर्धेची. नुकताच JNP ग्रुप कार्डी यांच्याकडून या स्पर्धेकरता 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार असेल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता, मान्यवरांच्या माहिती करता, जाणता राजा स्पोर्ट्स कार्डी विरुद्ध प्रताप ट्रान्सपोर्ट्स या दोघांमध्ये लढत सुरू आहे. आता प्रत्युत्तर देत असताना जाणता राजा स्पोर्ट्स कार्डी टीम अर्थातच आदरणीय महेश भोईर सरांचा हा संघ प्रत्युत्तर देण्याकरता सज्ज झालाय. स्ट्रायकिंगकडे करण वैती, नॉन स्ट्रायकिंगकडे निखिल पाटील आणि पहिले षटक टाकण्याकरता अमोल भगत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 काडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या 3 काडू ते तुम्ही बघू शकतायत. एका बाजूला मिड विकेट मध्ये शतरक्षक ठेवला गेला. त्याच्यानंतर एक शतरक्षक आपल्याला डिपिच पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळतो. तर लांब लचक असा रनअप गोलंदाजाचा पाहायला मिळाला, कारण अगोदरच 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून ते तयार होत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण अनेक असे क्रिकेटपटू पाहिलेत. शोएब अख्तरीला आपण बघायचो जो 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून रनअप घ्यायचा. तसाच अमोलचा हा रनअप. पहिलाच बॉल, रायझिंग, सरप्राइझिंग, परफ्यूम डिलिव्हरी टाकल्यानंतर अर्थातच नाका जवळून हा चेंडू थोडासा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. भन्नाट वेग, तितकंच चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं गोलंदाज अमोल भगतचं. हा डॉट बॉल. 51 धाबा रोखण्याकरता रणनीती चांगली असायला पाहिजे, डावपेच चांगले असायला पाहिजेत आणि ते डावपेच आखताना अमोल बघायला मिळतोय. प्रताप ट्रान्सपोर्ट्स टीमचा हा खेळाडू आहे. गुड्डू माळी हे संघ मालक आहेत या टीमचे. हाफ ट्रॅकर पाहायला मिळालाय. अतिशय चांगला बॉल. लगातारचे 2 चेंडू भन्नाट वेगाने टाकलेत आणि त्याच्यावर नियंत्रण सुद्धा तितकंच चांगलं या गोलंदाजाचं पाहायला मिळालं. म्हणजे संघ मालकाने सुद्धा त्यांच्या टीम मध्ये आपले अनमोल असे हिरे निवडलेत. निवडक खेळाडूंना आपल्या टीम मध्ये घेतलंय जे चांगला खेळ करतायत. प्रत्युत्तर 51 धावसंख्येचा आहे आणि रोखण्याकरता पहिल्या चेंडू पासून ही चांगली सुरुवात होतोय अमोल भगतची. लगातारचे 2 चेंडू डॉट आणि अशातच चुका होण्याची जास्त संभावना असते. पुन्हा हाफ ट्रॅकर चेंडू होता. ब्लाइंड स्ट्रोक. 1 धाव तर चौथ्या स्वरूपात मिळाली. एकच धाव. एका धाब्यानिशी खातं उघडलं जातंय. अतिरिक्त धाब्यानिशी एक खातं उघडलं जातंय. म्हणतात ना की डोळे बंद करून तुम्ही झोपेमध्ये चांगली स्वप्न बघू शकतायत. क्रिकेटच्या मैदानामध्ये चांगला फटका खेळू शकत नाही. क्रिकेटच्या मैदानामध्ये चांगला फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क हे चांगलं होणं गरजेचं असतं. डोळे सुद्धा तुमचे तुम्हाला साथ देताना दिसले पाहिजेत. हालचाली चांगल्या. बॅटिंग क्रीज मध्ये बॅटिंग टर्न चांगला पाहिजे. म्हणजेच वेळ, पददालित्य आणि चेंडूवरची नजर या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्यानंतर एक चांगला फटका क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही खेळू शकतायत. धावसंख्या 1, 3 बॉलची समाप्ती. अजूनही अधिकृतरित्या खातं उघडता आलं नाही बॅटिंग करणाऱ्या टीमला. जाणता राजा कार्डी टीम. गोलंदाज तयार मिस्टर अमोल. ओहो, पुन्हा एकदा बॅटरच्या हालचाली बघून चेंडूला रिलीज केलंय. आता खोळवट टप्प्याचा चेंडू टाकायचा होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा सफल होत आहेत. हा डॉट बॉल टाकलाय. दबाव दबाव दबाव, फक्त आणि फक्त दबाव दिसतोय प्रत्युत्तर देणाऱ्या या टीमवर. पुन्हा आता चर्चा होतोय. दोन्ही बॅटर जात आहेत, कळपट्टीच्या मध्यभागी जात आहेत, चर्चा करतायत. सकारात्मक दृष्टिकोन कसा आखावा याबद्दल ही चर्चा असावी. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचं हे पर्व आहे 4थं आणि या 4थ्या पर्वामध्ये सुद्धा चांगलाच खेळ प्रत्येक खेळाडू दाखवत आहेत. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय, फेस ओपन केला आणि सुपर कव्हर, शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. बॅटच्या मदतीनं 1 धाव मिळाली बॅटरला. कारण निखिल पाटील यांनी आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या धावपळकर आहे ती 2. 6 षटकांमध्ये 51चं टार्गेट होतं
आणि सध्याची धाबा आहेत त्या 2 धाबा. भरपूर मेहनत घेत आहेत गोलंदाज अमोल. मेहनतीच्या बळावरच तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला रोखू शकतायत. मेहनत आणि बुद्धिमत्ता तुम्हाला वापरावी लागेलच. आता डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे स्ट्राईक इन कडे मिस्टर करण वैती. चांगलं करंट देईल काय गोलंदाजाला? ओहो, गुड लेन स्पॉट वरचा चेंडू होता. थोडासा लेग कटर चेंडू बघायला मिळाला. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा आहेत धावफळ करते 2. अजूनही आता 5 षटक शिल्लक आहेत आणि 5 षटकांमध्ये 49 धावांची आवश्यकता. टॉससाठी लगेचच रेडी राहा. आई जीवदानी इंटरप्राइजेस आणि रॉयल स्ट्रायकर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता या रॉयल स्ट्रायकर्स 7999 हे नाव आहे या टीमचं. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे साथी समालोचक मित्र अवधेशजी पाटील. महाराष्ट्रातील गोड आवाजाचे धनी आहेत. मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करतायत. काही दिवसांपूर्वी माझ्यासमोर टिवरी येथील रजनी स्पर्धेमध्ये धावतं समालोचन केलं. सेलिब्रिटी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ज्यांनी नुकताच आवाज पोहोचवलाय सोनाली कुलकर्णी यांच्यातील लीगच्या स्पर्धेमध्ये सुद्धा ते टॉस बॉक्सच्या दिशेने काही वेळातच जातील. मॅचच्या दिशेने वळूया. अजून आता 49 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर. तितिक्ष वसई विरार शहर महानगरपालिका बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय निशादजी चोरके साहेबांना माझी विनंती असेल आपल्या शुभ हस्ते काही वेळातच आपण टॉस करतोय. प्लीज आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. अतिथी देवो भव. पुन्हा एकदा विनंती असेल आई जीवदानी इंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनला, कारण रॉयल स्ट्रायकर्स 7999 टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. आई जीवदानी इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन या. तितिक्स तयार. तितिक्सच्या या बॉलवर केलाय जोरदार हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. सिक्सर. लोअर फुल टॉस बॉल होता. थोडासा शफल क्रॉस झालं. रिप्ले मध्ये आपण पाहिलं आणि या चेंडूला पीक केलं. डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर पाठवून दिलं जिथे 6 धाव मिळाल्यात बॅटरला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली धावफळ करती 8. पुढचा बॉल. समोर बॅटर आहे मिस्टर निखिल. धोकादायक खेळ खेळायचा आहे परंतु आता त्याला फसवलं होतं. जाळं फाटलं, मासा निसटला. सहज सोपा झेल आपला फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने सोडलाय आणि एक जीवनदान दिलं. ज्या बॅटरने षटकार ठोकला त्या बॅटरला हे जीवनदान दिलं गेलंय. धावसंख्या धावपळकर आहे ती 8 आणि आता विचार करत असेल फिल्डिंग करणारी टीम आता आपली लागेल वाट. धावसंख्या 8. 51 धावसंख्येचे टार्गेट आहे. 43 धाबा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचला जिंकण्याकरता. काय हे चांगला बॅटल बनेल. जाणता राजा स्पोर्ट्स कार्डी विरुद्ध प्रताप ट्रान्सपोर्ट्स या दोघांमध्ये हा बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. तितिकचा पुढचा बॉल. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. मॅसिव्ह हिट. VGPL सिक्सर. टप्पा बघितलाय आणि बॅटच्या रडार मध्ये चेंडूला घेतलं. षटकार खेचलाय. धावसंख्या 6 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत 14 धाबा. म्हणजेच पहिलं षटक हे अतिशय चांगलं पाहायला मिळालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत परंतु या षटकात बसलाय चोप. वाईड यॉर्करचा मारा करायचा होता. वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल आहे. त्यामुळे पंच आमच्यापर्यंत वळतायत. वाईड बॉलचा इशारा. 1 ने धावपळक पुढे गेलाय. धाबा झाल्या आहेत त्या 15 धाबा.
कष्टाचं वावंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ कधीच मिळणार नाही. कष्ट करावे लागतील आणि हा परिसर म्हटलं तर या परिसरातील लोक भरपूर मेहनत करत असतात, कष्ट करत असतात. इथे खेळपट्टीवर सुद्धा तेच कष्ट करावे लागतील बॅटरला. पुन्हा आता कोळवटापाचा चेंडू होता, बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू पाठीमागे गेला होता. शॉर्ट पॉइंट लीग क्षेत्रात एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या धावफळकावर बिनबाद. 16 धाबा 16. 51 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. 16 झालेत म्हणजेच अजूनही 35 धाबा या मॅचला जिंकण्याकरता हव्या आहेत. करो या मरो अशी स्थिती आहे दोन्ही टीम करता. प्रताप ट्रान्सपोर्ट करताही करो या मरो म्हणजेच त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मॅच जिंकावाच लागेल. कारण जाणता राजा खारडी टीम ही क्वालिफाय झालं. डगआउट शांत बसलेत, हाताचे घडी करून आहेत आमचे प्रेक्षक राजे. प्रेशर जास्त आहे. ओ नो लुक स्ट्रोक बघितलं तर लिडिंग एज लागलाय. चेंडू हवेत आहे. ओहो, तुझा नाही माझा नाही मग हा कुणाचा. मितील धावा 4. आलाय नशिबाचा चौकार. वेलकम बाउंड्री. श्रीराम कस्त्राळी टीमचा खेमा खुश आहे. याचं कारण सुद्धा तितकंच प्रबळ आहे. म्हणूनच मनात नसतानाही जे अनपेक्षितरित्या मिळत असतं ते एक तर आपल्या कष्टाचं बळ असतं, नाहीतर कुणाच्या तरी आशीर्वादाचं फळ असतं. फुल टॉस बॉल होता, टायमिंग प्रॉपर होताना दिसलं नाही. धाबा तरी सुद्धा मिळतील कारण आज भाग्य साथ देतंय ते जाणता राजा खार्डी या टीमला. षटकाची समाप्ती, लेग बाईचा इशारा. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाले धावफळकावर 21 धाबा. आता वळतो आम्ही थेट टॉसच्या दिशेने जेथे आदेश पाटील सज्ज आहेत. ओ टी यू. थँक्यू सो मच संदीपजी गावण सर. विद्यमान नगरसेवक सहाय्यक निशादजी चोरगे साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहत आहे रोहनदादा सावंत. वसई विरार प्रीमियर लीग कोण विसरेल आणि त्यांचे शिल्पकार रोहनदादा सावंत, बालकृष्णजी भोईर यांना देखील आपण पाहत आहे. फोटो सेशन. सो टॉसचा कॉल मी विनंती करतोय निशादजी चोरगे साहेबांना की आपल्या शुभ असताना हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. आई जीवतानी कॉल करते. टेल असा कॉल आहे अँड दॅट्स अ टेल असा कॉल आलेला आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्यायच्या सर्वात आधी. रणजित सावंत साहेब असतील त्यानंतर निशादजी चोरगे साहेब. परंतु साहेब जाण्या अगोदर एक प्रश्न मी नक्कीच विचारेन. कसं वाटलं एकंदरीत या मैदानावर आल्यानंतर, कारण की थोडासा हा छोटासा प्रयत्न आहे आमच्या वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आणि 4थं वर्ष आहे त्यांचं. परंतु रजनी स्पर्धा ही भरवणं सोपी गोष्ट नव्हती, परंतु एकंदरीत त्यांनी हे प्रयत्न केलेत. आमच्या खेळाडूंना शुभेच्छा आपण देखील द्यायच्यात. सर्वप्रथम तर पहिले वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या सर्व मॅनेजमेंट टीमचे आभार मानतो. आम्हाला इकडे बोलवलं आणि मान सन्मान दिला त्याच्याबद्दल. आणि आपल्या इकडे तुम्हाला माहिती असेल रोहनदादा सावंत यांच्या माध्यमातून वसई विरार प्रीमियर लीग पण अशी अतिशय असा चांगला कार्यक्रम होतो. असेच म्हणजे आपल्या वसई तालुक्यामध्ये माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, आपले युवा आमदार क्षितिजी ठाकूर त्यांच्या माध्यमातून म्हणजे मला सांगायला आवडेल की आपल्या वसई तालुक्यामध्ये अशा बऱ्याच प्रीमियर लीग होतात. त्याच्यामधली मला असं वाटतं वैतरणा एक प्रीमियर लीग असेल, अतिशय चांगली अशी प्रीमियर लीग आहे. या सगळ्या भावात म्हणजे खार्डी असो कोशिंबी असो या सगळ्या भागातील जे यंग जनरेशन आहे त्यांना वावर मिळण्यासाठी तुम्ही जे काम करता त्याच्याबद्दल आमच्या सर्वांकडे शुभेच्छा. वैतरणा टीम तर वैतरण्याचं बघायला गेलं तर आम्ही म्हणजे जास्त करून ओळखतो आपल्या या टीममध्ये. म्हणजे तुमच्या या सगळ्या सहभागातले आमचे डेके काका असतील किंवा आपले काशीनाथ दादा असतील किंवा आपले सर्वच बहुजन विकास आघाडीचे सर्वच इकडचे आता 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत ते सगळेजण असतील. हे सगळेजण आपल्याला क्रिकेटच्या प्रेमापोळी सगळ्या म्हणजे पुढे जो प्रोत्साहन करतात त्यासाठी सगळेच आपले बहुजन विकास आघाडीचे सगळेजणच पाठीराखे असतात. आणि त्याच्याबरोबर की तुम्ही जी ही प्रीमियर लीग तयार केली या म्हणजे ह्या विभागासाठी,
या विभागातनं आपला एखादा चांगला खेळाडू आपल्याला IPL मध्ये गेला पाहिजे. आता VVPL चालू होते, मला असं वाटते MPL चालू होते, मुंबई प्रीमियर लीग चालू होते. त्याच्यामध्ये एखादा प्लेअर गेला पाहिजे. अशी चांगली जी तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातूनच असे प्लेअर घडतात आणि तसेच प्लेअर घडले पण पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्ही जे अतिशय चांगलं इकडे काम करता त्यासाठी आम्हाला सर्वांच्या तर्फे शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आणि निश्चित स्वरूपाने वसई विरार प्रीमियर लीग मध्ये सौरभ भोवीर असतील, अमोल भगत जे आता बॉलिंग करतायत ते देखील वसई विरार प्रीमियर लीग मध्ये खेळलेले आहेत. आणि आपल्या माहितीकरिता अगदी कालच्या दिवसामध्ये गणेशपुरीत जाऊन महाराष्ट्रातील नामवंत संघांना पराभूत केले वैतरणा बॉईज या संघाने, आणि ही देखील एक चांगली बाब आहे. मी रोहनदादाकडे वळेन. रोहनदादांना अगदी क्रिकेटचं नॉलेज म्हणावं झालं तर माझ्यापेक्षा त्यांना अधिक असेल. आणि बघा तुमच्या अगदी या अगदी गोड शब्दांना ऐकण्याकरिता मात्र हा षटकार देखील आलाय. वसई विरार प्रीमियर लीग तुम्ही चांगल्या पद्धतीने एक आयोजक करते देखील आहात. आज एक चांगलं समाजसेवक म्हणून देखील तुम्ही पुढे आहात. आता हा हातभार जो आहे वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग माध्यमाने एक छोटासा हातभार आहे जो मात्र बहुजन विकास आघाडीच्या माध्यमाने, त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या वर्षी ही स्पर्धा जी आहे ना ती बहुजन विकास आघाडी पुरस्कृत असावी असं मात्र त्यांचं म्हणणं आहे. रोहन दादा काय म्हणतील या स्पर्धेबाबत? सर्वप्रथम वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग या लोकांनी जिद्दीने हे 2 दिवस पहिले जिद्दीने जे उभे राहून सगळ्या ऑर्गनायझरांनी हे पुढाकार घेऊन टुर्नामेंट ठेवली, करायची म्हणजे करायचीच आहे. तर त्यांना खूप मी शुभेच्छा देतो. आणि अशीच जिद्द ठेवून हे नुसतं क्रिकेटच नाही तर बाकीची सुद्धा स्पर्धा आहे त्या स्पर्धेला सुद्धा ह्या जिद्दीने घेऊन ते पुढाकार घ्यायला लावा. आणि नक्कीच एवढे पूर्ण गावागावातून जेवढी मुलं इकडे येतं खेळतात आहेत तर ह्या मुलांना कुठे ना कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे. VVPL मध्ये किंवा अजून पण इतर मुंबईमध्ये कुठे टुर्नामेंट असतात, महाराष्ट्रामध्ये टुर्नामेंट असतात, त्या लोकांना तिकडे प्लॅटफॉर्म भेटणं हे इकडनंच भेटणं हे भाग आहे. हे तुम्ही पुढाकार घेतील अशा जिद्दीने तर खूप चांगला प्रयत्न आपण त्या लोकांना पुढे नेऊ, यशस्वी ठेवू त्या लोकांना. असंच ठेवत राहा बस. आणि सगळ्या टीमला मी शुभेच्छा देतो. मला वाटतं आज फायनल आहे. 10 टीमपैकी आता किती काही 4 टीम राहिलेल्या आहेत. सध्या 4ही टीमला शुभेच्छा देऊन मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. मान्यवरांना मी विनंती करते की पुन्हा एकदा आपण आसनस्थ व्हायचं आहे. टॉस अपडेट आई जीवदानी संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय तो आमच्यापर्यंत लवकरात लवकर सुपूर्द करायचा. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये. ओ टू यू संदीपजी गावण सर. मनापासून धन्यवाद. आणि चांगलं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळालं. आदरणीय निशांतजी चोरगे साहेबांचं जे विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. स्कोअरबोर्डकडे नजर टाकूया. सध्याची स्थिती काय आहे तर धाबा झाले ते 36 धाबा, बिनबाद नाबाद जिंदाबाद 36 धाबा झालेत. 19 बॉल शिल्लक आहेत आणि 19 बॉलमध्ये जिंकण्याकरता 15 धाबांची आवश्यकता. त्याचबरोबर रोहनदादा सावंत यांचं सुद्धा चांगलं वक्तव्य बघायला मिळालं. ज्या काही सुधारणा होत आहेत, म्हणणं आहे प्रत्येकाचं की आपल्या परिसरातील खेळाडू ISPL IPL अशा स्पर्धांमध्ये सुद्धा खेळावेत आणि नक्कीच हे काम होऊ शकतं. आता लोअर फुल टॉस बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक बघायला मिळाला. 1 धाव मिळाली. एक्स्ट्रा कव्हर मधून थ्रो करण्याआधी सहजगत्या 2 धावा होतात पळून पूर्ण. म्हणजेच टार्गेट जे 51 धावसंख्येचं आहे ना ते आता सहजगत्या पूर्ण होईल असं वाटतं. त्यामुळेच श्रीराम कसराळी यांच्या डगआउट्स मध्ये खुशीचं वातावरण आहे. कारण आता ते अवलंबून आहेत ते प्रताप ट्रान्सपोर्ट्स यांच्या संघावर. कारण तो संघ जर पराभूत झाला तर त्यांचे मार्ग मोकळे होतील. असं IPL मध्ये सुद्धा आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतं. खास करून मुंबई इंडियन्स बद्दल आपण ती चर्चा करत असतो की ही टीम हरली तर आपली मुंबई इंडियन्स ही इन होईल. 18 मध्ये पाहिजे 13 धावा. वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. थँक्यू सो मच संदीपजी गावण सर. या आपण लगेचच यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे बोलणार आहोत. मुख्य मंचावर बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे नगरसेवक निशांतजी चोरगे साहेब, वॉर्ड क्रमांक 7, आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी DX पंकजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण विद्यमान नगरसेवक निशांतजी चोरगे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान हा करावयाचा आहे. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमानं अगदी आपण पाहत आहे नवनिर्वाचित नगरसेवक निशांतजी चोरगे साहेबांचा हा शुभ सन्मान DX पंकजी पाटील यांच्या शुभ हस्ताने केला जातोय. खूप खूप धन्यवाद.
तदनंतर क्रिकेटवर अफाट जिव्हाळा असणारं हे व्यक्तिमत्व आहे. राजकारण असेल, समाजकार्य असेल, नेहमीच पुढाकार घेणारं हे व्यक्तिमत्व. आणि वसई विरार प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धा सांभाळणारे अगदी आपण पाहत आहे रोहनदादा सावंत, नवनिर्वाचित नगरसेवक वॉर्ड क्रमांक 3 आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान. मी अशोक भोईर यांना विनंती करतोय की आपण रोहनदादा सावंत यांचा यथोचित मान आणि सन्मान हा मुख्य मंचावर करावयाचा आहे. हिमायची उब देणारी शॉल, या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्यात. रोहनदादा सावंत साहेबांचा हा शुभ सन्मान हा मुख्य मंचावर. तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान विद्यमान बाळकृष्णजी भोईर साहेबांचा मुख्य मंचावर केला जाईल. आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान विश्वासजी किणी यांच्या शुभ हस्ताने केला जातोय. आज बाळकृष्ण भोईर त्यांचे जे सुपुत्र आहेत भाविक बालकृष्णजी भोईर, जे आगरी समाजाचे आहेत, खार्डी कोशिम गावाचे रत्न, जे ऑस्ट्रेलिया सिडनी येथे न्यू साऊथ वेल येथे मास्टर्स ऑफ आर्किटेक्टचे शिक्षण ते घेत होते. आणि त्यांनी 21 मे रोजी आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी 3 पदव्या मिळवल्या. मास्टर इन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड मास्टर्स इन प्रॉपर्टी आणि डेव्हलपमेंट हे त्यांनी पूर्ण केले. आणि खऱ्या अर्थाने आज भाविकने जे आपल्या वैतरणा परिसराचं नाव आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये अगदी सिडनी येथे जाऊन उज्ज्वल केलं. आणि खऱ्या अर्थाने भाविक बालकृष्ण भोईर यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक अभिनंदन करूया. तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान राजारामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जीत पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण राजारामजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर करावयाचा आहे. खूप खूप धन्यवाद. राजारामजी पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान जो मुख्य मंचावर केला जातोय. तदनंतर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते शेखरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल. मी पद्मनजी पाटील आपणास विनंती करतोय की आपण शेखरजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते कामण आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जातोय. थँक्यू डीजे. जाऊया आपण थेट ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. फक्त 4 धाबांची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये आता ओव्हर थ्रो सुद्धा झाला, फायदा उचलला. ह्याच बरोबर नेमके किती धाबा आल्यात या 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या झाली आता 49 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 2 धाबांची आवश्यकता. 12 मध्ये पाहिजे 2. कोणता संघ करेल विजयाची नोंद ऐकवण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. बारा बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जाणता राजा स्पोर्ट्स खार्डी आदरणीय महेश भोईर यांचा संघ आहे आणि त्यांच्या टीमला 2 धाबांची गरज आहे. जाणता राजा चषक आपण बघितला होता काही महिन्यांपूर्वी. चांगला बॉल चांगले बदल पाहायला मिळाले. जवळून काही पुढ्यात टाकला होता, क्रॉस पॅटने खेळायचा होता. अचानकपणे टॉस झालाय चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावला. हा डॉट बॉल म्हणजेच अजूनही हार मानताना दिसत नाही फिल्डिंग करणारा संघ. शेवटपर्यंत लढलंच पाहिजे. प्रताप ट्रान्सपोर्ट टीमने सुद्धा या स्पर्धेमध्ये आपली चुणूक दाखवलंय, चांगला खेळ दाखवलाय. परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्यांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. पुन्हा थोडेसे बदल केले जात आहेत, डावपेच आखले जात आहेत 2 धाबा रोखण्याकरता. 11 मध्ये पाहिजे 2. हाफ ट्रॅकर उचललाय या चेंडूला मिड विकेट पट्ट्याच्या बाहेर. विकेट घेण्याकरता गोलंदाज करत होते जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय.
टाटा सिक्सर. थँक्यू, मनापासून धन्यवाद असेल प्रभाग क्रमांक 7 वसई विरार शहर महानगरपालिका बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आदरणीय निशांतदादा चोरगे साहेब आणि त्यांच्यासोबतच वसई विरार प्रीमियर लीगचे आयोजन करतोय समाजसेवक रोहनदादा सावंत यांना आपण बघितलं, इथून ते रजा घेत आहेत. मनापासून धन्यवाद आपलं की बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिलात. थँक्यू, थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन जाणता राजा स्पोर्ट्स कार्डी टीम, आपण क्वालिफाय होत आहेत. बी ग्रुप मधून आपण आता पुढे गेलात. ही चर्चा रंगताना कॅमेरामॅन डीबीएन लाईव्हचे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात आमचे हे मान्यवरांना, जे काही वेळापूर्वी अतिथी कक्षामध्ये येताना दिसले होते. आता चर्चा होईल मॅन ऑफ द मॅच ची. कोणता खेळाडू ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच? निखिल पाटील, ही इज द प्लेयर ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन निखिल, वेल प्लेड.